अधीक्षक योगेश कुमार यांनी बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी बेकायदेशीर हत्यारांचा शोध घेऊन ठोस कारवाई करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील 2 अधिकारी व 15 पोलीस अंमलदार यांचे पथक नेमले होते। हे पथक फरारी असलेले आरोपी तसेच हद्दपार असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमी मिळाली की मीरा शहर पोलीस ठाणे इथं भरदिवसा रिव्हॉल्वरनं फायरिंग करून खुनाचा प्रयत्न केलेला आरोपी सूरज कोरे हा व त्याचे अन्य साथीदार यांच्यासह शिरोली MIDC येथील हॉटेल रसिका इथं लपलेला आहे। सदर आरोपींकडे रिव्हॉल्वर असण्याची माहिती मिळाल्याने जाणाऱ्या पथकावर हल्ला होऊ शकतो याची खबरदारी घेऊन शिरोली येथील हॉटेल रसिका क्लासिक या हॉटेलमध्ये रूम नंबर 301 इथं छापा टाकला असता 6 जण मिळून आले। यामध्ये सूरज चंदू कोरे वय वर्ष 25, प्रथमेश सुरेश ढेरे वय वर्ष 25, विशाल बाजीराव शिरोळे वय वर्ष 24, पवन सिंग संजय सिंग राजपूत वय वर्ष 27, सरफराज बाळासो सय्यद वय वर्ष 23, अफ्ताब अयूब गाझी वय वर्ष 24, सर्वजण राहणार मंगळवेर पेठ मिरज जिल्हा सांगली या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांच्याकडून एक गावठी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह 2 जिवंत राऊंड लोखंडी सुरा, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, 9 हँडसेट, फॉर्च्युनर कार असा एकूण 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। यामध्ये सूरज चंदू कोरे, प्रथमेश सुरेश ढेरे, विशाल बाजीराव शिरोळे, पवन सिंग संजय सिंग राजपूत, सरफराज बाळासो यांच्या विरुद्ध यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, शेष मोरे, वैभव पाटील, विलास किरोळकर, अमित मर्दाणे, अनिकेत मोरे, सत्यजित तानुगडे यांनी केली आहे।